मी कोणासाठी असो, पण आपला स्वभाव असा आहे, बोलतो त्याचं मन जिंकला विषय एकटाच आपण आपल्या नादात. मी कोणासाठी असो, पण आपला स्वभाव असा आहे, बोलतो त्याचं मन जिंकला विषय एकटाच आपण आपल्या नादात. तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटतो हा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल हे नक्की जॉईन करा. तर चला तर आपण आपल्या आजच्या एक व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ हा इंस्टाग्राम ट्रेंडिंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व काही याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी शेक इफेक्ट आणि बीट मार्कची गरज लागणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, तर तुम्ही तिथून इनपुट करू शकता. तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बीट मार्क ओपन केल्यानंतर इथं सर्व काही बीट्स लावून दिलेले आहेत. तर सुरुवातीला प्लस आयकॉन क्लिक केलं, मीडियामध्ये जाऊन इथून तुमचा जो काय फोटोचा फोल्डर आहे तो इथून सिलेक्ट केल्यानंतर तर मी इथून हा फोटो सिलेक्ट करून नंतर ह्या फोटो क्लिक केल्यानंतर मुया ट्रान्सफरमध्ये जाऊन हा फोटो जरा झूम करून घ्यायचा आणि मी अशा प्रकारे तो खाली करतो. तर तुम्ही तुमचा फोटो कसा आहे तशा प्रकारे सेट करून घ्यायचा. नंतर या फोटो क्लिक करून हा फोटो खाली ओढून घ्यायचा. नंतर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला फोटो ॲड झालेला आहे. तर ह्या फोटोच्या 14.20च्या बीटला येऊन हा फोटो इथून कट करून घ्यायचा. नंतर 15.7ला पण हा फोटो कट करून घ्यायचा. सॉरी, इथं ग्रुप ऑन झाला. तर इथं अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचा. फोटोला पण अशा प्रकारे खाली आणून ठेवायचे. नंतर सुरुवातीला येऊन तुम्ही पाहू शकता इथं आपल्या सर्व बीटचं काम झालेलं आहे. तर अशा प्रकारे बॅग घेऊन शेक इफेक्ट दिलेला आहे. तर शेक इफेक्टमध्ये इथं काय शॅडो दिलेला आहे तो इथून कॉपी लेअर करून घ्यायचा आणि बीट मार्क ओपन करून ह्या प्लस आयकॉनवर क्लिक करून पेस्ट लेअर करून टाका. ह्या लेअरवर क्लिक करून ही लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची. ह्या लेंथला अशा प्रकारे ह्या फोटो यावरती आणून ठेवायचे. नंतर ह्या फोटो शॅडो क्लिक केल्यानंतर हे शॅडो अशा प्रकारे वर झूम आउट करून घ्यायचे. नंतर अशा प्रकारे थोडीफार ह्याची साईज वाढवाय. नंतर अशा प्रकारे लावून घ्यायची. नंतर बॅग घेऊन शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर इथं जो काही इमेज दिलेला आहे तो प्लस आयकॉनवर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा. अशाच प्रकारे बॅग घेऊन बीट मार्क ओपन करून घ्यायचा. नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून पेस्ट लेअर करून टाकायचं. नंतर ह्या पीएनजीवर क्लिक करून मुया ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे ह्याला वरती आणून ठेवा. ह्याची पण लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची. ह्याला पण अशा प्रकारे ह्या शॅडोच्या वरती आणून ठेवायचं. नंतर बॅग घेतल्यानंतर आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी शेक इफेक्टमध्ये जाऊन इथं काय तुम्हाला 3 इफेक्ट दिलेले आहेत. तर अशा प्रकारे सुरुवातीला येऊन हा पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बीट मार्क ओपन केल्यानंतर जो काय आपला पहिला फोटो ह्या पहिल्या फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन इथून खालच्या कडेला तीन डॉट दिसत असते तर ह्याच्यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा. तर आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट लागलेला आहे. तर अशाच प्रकारे बॅग घेऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन इथं काय जो काय दुसऱ्या 2 नंबरला दिलेला आहे इफेक्ट तो अशा प्रकारे इथून कॉपी करून घ्यायचा. आणि आपला बीट मार्क ओपन केल्यानंतर जो काय आपला इथून दुसरा फोटो ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. नंतर बॅग घेऊन शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो काय आपला तिसरा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे इथून तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बीट मार्क ओपन करून
डायरेक्ट लास्टला येऊन हा फोटो क्लिक करून लास्टच्या हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपला व्हिडिओ इथे बनवून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे, नक्की जॉईन करा. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया एक पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.